क्लियर द्या ना. नमस्कार, मी प्रथमेश नाईक. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. मी आत्ता आलो आहे मुंबईला. मी कामानिमित्त मुंबईला आलो होतो. तर काल माझं काम झालं. आता आम्ही आलो आहे फिरायला, मुंबई फिरायला. तर आम्ही आत्ता पहिल्यांदा आलो आहे ते राणीच्या बागेत, म्हणजेच मुंबईच्या झूमध्ये, म्हणजे त्याला इकडं राणीची बाग म्हणतात. आणि आत्ता आम्ही मुंबईच्या झूमध्ये आलो. आता तिकीट वगैरे काढली आहे. तर आम्ही आता प्राणी बघायला चाललो आहे आतमध्ये. तर तुम्हाला पण नक्की बघायचं असेल कसं आहे मुंबईचं झू, राणीची बाग कशी आहे, तर नक्की हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तर आत्ता मी झूच्या बाहेर आहे आणि हा झूच्या बाहेरचा बोर्ड आहे. ह्या झूचं नाव आहे वीर माता जिजाबाई बॉटनिकल उद्यान अँड झू. तर हे इंटेरियर आहे झूचं. तर हे बघा, आत्ता तिकीट वगैरे काढली आहे, तर आतमध्ये जातोय. त्या साईडला सगळे पक्षी होते. आत्ता या साईडला बघूयात काय आहे ते. आता बघूयात इकडे काय आहे. आय थिंक ॲलिगेटर आणि क्रोकोडाईल्स आहे तिथं. क्लियर द्या ना. दीवार पर आगे आ जाना. आत्ता आम्ही सगळे वॉटर ॲनिमल्स बघितले. तर आता हे झूचं सेंटर आहे ॲक्च्युली. तर इकडून चारी बाजूला 4 रस्ते गेलेले आहेत. तिकडे अजून बाकीचे प्राणी आहेत. तर बघूयात आता पुढे. तर हे बघा, इकडे बियर आहे. आणि हे झू खरं तर पुण्याच्या झूपेक्षा छोटं आहे जरा, कारण की इकडे खूप कमी स्पेस आहे ॲनिमल्सला फिरण्यासाठी. आणि हा बघा, हा बियर हे पूर्ण काचेने पॅक केलेलं आहे आणि वरतून फक्त ओपन आहे. आत्ता बियर बघून झालं. आता बघूयात आपण काय बघतोय. तर इथे काहीतरी लिहिलंय टायगर. तर आता आपण टायगर बघायला जाऊयात. तर आम्ही आलो होतो टायगर बघायला, पण टायगर खूप लांब झोपला होता. सर्व खूप जण वाट बघत होती की नीट बघायला भेटतोय की नाही, पण काय टायगर काय उठत नाही. तर हे बघा, इथे झूचा मॅप लावला आहे. इथे सगळे प्राणी कुठल्या कुठल्या दिशेला आहेत ते दाखवलेत. तर आम्ही आत्ता निम्म्यापेक्षा जास्त प्राणी बघितलेत. आता पेंग्विन, डिअर वगैरे ते राहिलेत.
तर चला आता पुढे बघूयात कोण दिसतंय. आणि हे बघा इथं हिप्पोच आहेत 2. सध्या ते पाण्याखालीच आहेत. तर हे बघा हे आपली भावंड. ह्यांना तर आपण रोजच बघत असतो. तर हे बघा हा बीटवरती नाचतोय. बाहेर गाणं वाजते डीजेचं आणि ते बीटवरती नाचते. ह्यांना पण असं एकदम बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ह्यांना मोकळं व्हायला काही जागाच नाही. तर आम्ही जाता जाता परत एकदा हिप्पोज बघायला आलो होतो की दिसत आहेत की नाही. आता ह्या साईडला हरिण आणि बघितले, तिकडे सांबार वगैरे होते. आता मी चाललोय पेंग्विन बघायला. ते हिप्पो वगैरे होते ते बाहेर येत नव्हते आणि बिअर पण नीट दिसला नाही आम्हाला. पेंग्विन दिस वे. ह्या साईडला पेंग्विन आहेत. तर मला एक गोष्ट कळाली नाही की पेंग्विनसाठी एकदम वेगळं म्युझियम टाईप का बनवलं आहे. कदाचित इकडे पेंग्विनचे शो वगैरे होत असतील म्हणून. आणि इकडे सगळे प्राण्यांबद्दल माहिती वगैरे दिली आहे. असं म्युझियम टाईप केलेलं आहे छोटंसं. तर हे बघा हे पेंग्विन आहेत. यांना पण एकदम काचेच्या ह्याच्यामध्ये एकदम पॅक वगैरे करून ठेवलेलं आहे. त्यांना टेम्परेचर पण तसं द्यावं लागतं, नाही तर ते जगत नाहीत असे मुंबईसारख्या ठिकाणी तरी. तर हे पूर्ण ते ऑडिटोरियमसारखं होतं पेंग्विनचं. नंतर आम्ही कोणाला बघायला आलो बघा. ह्याला तुम्ही ओळखता की नाही माहीत नाही, पण हा कुत्र्यासारखा दिसणारा म्हणतात फॉक्स. तर हा बघा, ह्या प्राण्याला दाखवायची गरज नव्हती कारण की हा पूर्ण महाराष्ट्रात दहशत करत आहे आत्ता. तर आम्ही बिबट्याला बघायला आलो इथे. ह्याला तर पूर्ण पॅक केलेलं आहे. आम्हाला काय सिंह बघायला भेटला ना. आता आम्ही बाहेर चाललोय. तर सिंह आणि आम्हाला हत्ती काय बघायला भेटला नाही आहे कारण की ते इथं नाही आहेत. आता बाकीचे सगळे प्राणी बघितलेत आम्ही. तर आत्ता आम्ही पूर्ण झू फिरलो, सगळे प्राणी बघितले जितके होते तितके. सिंह आणि हत्ती आम्हाला काय बघायला भेटला नाही. तर हे बाहेरचं पार्किंग आहे. पार्किंग खूप मोठं आहे इथे आणि चांगली सोय केली आहे पार्किंगसाठी वगैरे. आणि तसं बघायला गेलं तर चांगलं झू आहे. नक्की विजिट करा तुम्ही कधी इकडे फिरायला आलात तर बायकुलाला. तर आत्ता ॲक्च्युली झू बंद व्हायची पण वेळ झाली आहे आणि आत्ता मी निघतो आहे. आत्ता बाकीचे स्पॉट ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही आहे, मला फक्त झूच दाखवायचं होतं. तर चला बाय, भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये.